आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी आरोग्य जपण्यासाठी आयुर्वेदाची काही सोपी तत्व. आयुर्वेद म्हणतो, आजारपणाची वाट का बघायची, आरोग्य आधीच जपायला हवं. चला बघूया कसं ते. म्हणजे मूळ मुद्दा आहे प्रतिबंध. शरीर आतून स्वच्छ ठेवलं की आरोग्य आपोआप टिकून राहतं. निरोगी शरीरासाठी आतले घटक म्हणजे रक्त आणि बाकी धातू आधी शुद्ध असायला हवेत. या ऊर्जा म्हणजेच दोष आपल्या आरोग्याचा मूळ आधार आहेत आणि यांच्या असंतुलनामुळेच समस्या सुरू होतात. आज आपण वात आणि पित्तावर लक्ष देऊया, कारण यांचं संतुलन सगळ्यात आधी बिघडतं. वात म्हणजे गती आणि पित्त म्हणजे पचन आणि उष्णता. दोघांचे गुणधर्म एकदम विरुद्ध आहेत. ही लक्षणं ओळखीची वाटतायत का? हा वाढलेल्या वाताचा म्हणजे गतीच्या ऊर्जेचा संकेत असू शकतो. आणि ही आहेत पित्त वाढल्याची लक्षणं. पित्त म्हणजे शरीरातली उष्णता आणि पचनशक्ती. यावर उपाय म्हणून पंचकर्मावर आधारित काही सोपे घरगुती उपचार आहेत. आधी वाताबद्दल बोलूया. वाताला शांत करण्यासाठी 2 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली आहे स्नेहन, म्हणजे तेल मालिश. यासाठी योग्य तेल वापरणं गरजेचं आहे, जे त्वचेत खोलवर मुरून फायदा देईल. या सोप्या घरगुती स्टीममुळे तेल आतपर्यंत पोहोचतं आणि घामावाटे शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात. आता वळूया पित्ताकडे. पित्ताचं असंतुलन हे बऱ्याचदा आपल्या जीवनशैलीमुळे होतं. म्हणजेच पित्ताला नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या वेळा आणि योग्य आहार खूप महत्वाचा आहे. यावरून लक्षात येतं की जेवणाची वेळ पाळणं ही साधी सवय पित्त नियंत्रणासाठी किती आवश्यक आहे. रात्री झोपण्यापूर्वी हा सोपा उपाय केल्यास शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते आणि सकाळी पोट साफ होतं. चांगल्या परिणामांसाठी हा उपाय 15 आठवड्यातून एकदा करावा, ज्यामुळे संतुलन टिकून राहतं. तर मग या सगळ्या जुन्या उपायांमधून आजच्या धावपळीच्या जीवनासाठी काय शिकायला मिळतं? आयुर्वेदिक आरोग्याचं रहस्य मोठमोठ्या उपायांमध्ये नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये आहे. तर मग आजपासून आरोग्याच्या दिशेने एक लहानसा बदल कोणता करणार?